धन्यवाद ईश्वर, धन्यवाद ईश्वरचा. हालेलुया लॉर्ड, हालेलुया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. धन्यवाद ईश्वर. स्वर्गीय पिता तुला धन्यवाद, प्रभुराजा तुला धन्यवाद, ईश्वराजा तुला धन्यवाद. स्वर्गीय पिता तुझी स्तुती हो, तुझं गौरव हो, तुझ्या नावाला मान महिमा प्रभुराजा आता आणि सदा सर्व काळ बाप्पा. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद ईश्वर, धन्यवाद, धन्यवाद. परफेक्ट. ठीक आहे, चालेल, ठीक आहे. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. प्रेज लॉर्ड. थोडंसं नेटवर्क इश्यूमुळे थोडासा लेट झालं आहे, तर त्यामुळं मी क्षमा मागते आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. पुन्हा आपण आलो आहोत. म्हणजे 2 संडेला सोडून तिसऱ्या संडेला मी आहे, कारण की मी बायबल कॉलेजला गेलेली होती आणि तिथून आलेली आहे. तर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते, कारण की परमेश्वर खूप अद्भुत आहे आणि खूप चांगला आहे. तर आपण पहिल्यांदा काहीतरी सूचना आहेत काही, त्या मी तुमच्या पुढं सांगत आहे आणि त्याच्यानंतर आपण आपल्या वचनाकडे वळूया. आणि आजचा विषय आहे, आजचा विषय काय आहे? आजचा विषय आहे अनुग्रहाचा युग आणि लांडग्यांचा युग. अनुग्रहाचा युग आणि लांडग्यांचा युग. त्याआधी आपण काय करणार आहोत, त्याआधी आपण थोडीशी सूचना आहेत त्या ऐकून घेऊया, कारण की सूचना सांगणं खूप गरजेचं आहे. सूचना सांगितल्या की म्हणजे माहिती होतं नाही का, मसीह मंथन बैठक काय काम करीत आहे. आणि प्रियांनो, मी सुद्धा मसीह मंथन बैठकची एक लीडर आहे आणि मी सुद्धा परमेश्वराची सेवा करत आहे, कारण की परमेश्वराची सेवा करणं हे आम्हाला सौभाग्य आहे, है ना. कारण की परमेश्वरांनी जर बोलवले तर हे सौभाग्य आहे. तर त्याच्यासाठी परमेश्वराला खूप धन्यवाद. या आपण सूचना सांगते मी. पहिल्यांदा माझी एक तुम्हाला विनंती आहे की प्रेज लॉर्ड. लाईट गेलेली आहे तरी काय हरकत नाही, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. तुम्हाला सांगू इच्छिते, माझा फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा आणि यूट्यूब चॅनल आहे त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करा. बेल आयकन नक्कीच दाबा, कारण की बेल आयकन त्याचं प्रेस केल्याने तुम्हाला माझे जे येणारे नोटिफिकेशन येतील व्हिडिओचे ते तुम्हाला पडतील सर्वात पहिले. आणि विशेषतः सांगू इच्छिते, जे काही संदेश आहे जो पण आहे की नाही माझा, ते तुम्ही शेअर करायला विसरू नका. का? कारण की ना जाणे कोणता शब्द, ना जाणे कोणचं वचन एखाद्याचं जीवन बदलू शकतं. तर त्यासाठी तुम्ही हे सगळं काम माझं नाहीये, हे परमेश्वराचं काम आहे आणि हे मनुष्याचं काम नाहीये. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद आहे की हे काम मनुष्याचं नाहीये प्रियांनो, तर हे काम आहे परमेश्वराचं. जर तुम्ही व्हिडिओ जर शेअर कराल तर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते, कारण की जर कोणाचं जीवन बदललं तर परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. तर या आपण विशेष सूचनाकडे वळूया. तर मसीह मंथन बैठक मी सांगू इच्छिते, मसीह मंथन बैठक ही काही संस्था नाहीये. मसीह मंथन बैठक ही खरी मोहीम, खरी शिक्षाची मोहीम आहे आणि खूप लोक म्हणजे खरी शिक्षाला जुळत आहेत आणि खरी शिक्षा घेऊन जात आहेत. तर आणि खूप लोकांचं काय म्हणतात, जीवन परिवर्तन होतंय आणि सत्याकडे वळत आहेत. आणि खरं त्यांच्या ज्यावेळेस समजतं, बघा, ज्यावेळेस म्हणजे समजत नव्हतं आम्हाला देखील, आहे ना. म्हणजे ज्यावेळेस आम्हाला खरं समोर आलं तेव्हा समजलं की खोटं आहे ना. नाहीतर आम्ही पण त्या गडबडीमध्ये होतो. तर या आपण पाहूया. तर पहिल्या काळामध्ये जशी येशू ख्रिस्ताची शिक्षा होती, तर येशूची शिक्षा, पेत्राची शिक्षा, पावलाची शिक्षा, पहिल्या काळाची शिक्षा आणि MMBची शिक्षा म्हणजे मसीह मंथन बैठकची शिक्षा बिलकुल एकसारखी आहे. तर MMB व्हॉट्सअप ग्रुपला जुडण्यासाठी, म्हणजे MMB आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यामध्ये जुडण्यासाठी तुम्ही एक नंबर आहे, ऑफिस नंबर आहे तो, ते तुम्ही डायल करून त्यांना फोन करू शकता आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपला जुडू शकता. तर मी नंबर सांगू इच्छिते. नंबर आहे 9982333577. नंबर आहे, मी पुन्हा एकदा सांगते, 9982333577. हा ऑफिसचा नंबर आहे आणि ह्या नंबरवर तुम्ही जर कॉल केला तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जोडू शकता. ठीक आहे. आणखीन एक नंबर आहे, तो आहे सिस्टर नीता सोलोमनचा. तो नंबर आहे 98
9828996041. पुन्हा एकदा मी नंबर सांगते, 9828996041. हे नंबर आहेत, त्यांना देखील तुम्ही कॉल करू शकता आणि तुम्ही जोडू शकता. आणखीन आपलं युथ ग्रुपसाठी युथ ग्रुप आहे, दर शुक्रवारची युथ मीटिंग होते झूमवर. तर जर तुमची इच्छा आहे खरी शिक्षामध्ये तुमच्या लेकरांना खरं शिक्षणामध्ये त्यांना शिकवण्याची जरी तुमची इच्छा आहे, आणि इच्छा काय, तुम्हाला तर शिकवलंच पाहिजे, कारण की सत्य वचनच परमेश्वराजवळ नेणार आहे आणि खरं वचनच आम्हाला परमेश्वरापर्यंत नेणार आहे, कारण की सत्य वचनच आम्हाला खरं परिवर्तन होणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही होता होईल तेवढं तुमच्या लेकरांना काय करा, युथ मीटिंग चालू असते. पहिल्यांदा 15 दिवसातून होती, पण आता दर शुक्रवारी आहे 8 वाजता असते आणि ती मीटिंग चालवतात सिस्टर पॉलोमी घोष. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय करा, त्यांचा नंबर सांगू इच्छिते मी तुम्हाला. तर त्यांना तुम्ही फोन करून तुमच्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी, आणि बघा खरं शिक्षा आहे या खरी शिक्षणामध्ये तुम्ही नक्कीच आपल्या लेकरांना जोडा. तर नंबर सांगते मी. पॉलोमी घोषचा नंबर आहे 919073837362. पुन्हा एकदा मी नंबर सांगते, 919073837362. हा नंबर आहे पॉलोमी घोष. आणि हे आपल्या मसीमंथन बैठकचेच आहेत, त्या सिस्टर चालवतात. आणि तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमच्या लेकरांना त्या ठिकाणी जोडू शकता. आणखीन एक सूचना आहे, मुंबईमध्ये बायबल कॉलेज चालू आहे. जर तुमची इच्छा आहे खरं जाणून घेण्याची, सत्य वचन काय आहे, वचनामध्ये काय रहस्य आहे हे जर कारण मी जाऊन आलेली आहे आमच्यासाठी. आजचा जो ग्रुप आहे तिसरं बॅच त्या ठिकाणी चालू आहे. आजचा शेवटचा दिवस आहे त्यांचा. पण मी सांगू इच्छिते, इतकं काही शिकायला मिळतं. तसं तर पास्टर डॅनियलचं नाही का पेजवर आम्ही पाहिलेलंच आहे त्यांना, पण त्याच्यापेक्षा जो आम्ही समोरासमोर जे ऐकलं त्यांच्याकडून, इतकं सुंदर आम्हाला शिकवण्यात आलं आणि खूप छान आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी जाऊ शकता आणि बायबल कॉलेजला तुम्ही अटेंड करू शकता. ठीक आहे. आणि बायबल कॉलेज आता सुरू आहे, पण ते किती बॅच झालेत, 11 बॅच सुरू आहे. म्हणजे 2025 पर्यंतच बॅच फुल झालेले आहेत. 2025च्या नंतर तुम्हाला जर जोडायचं आहे, बायबल कॉलेजला यायचं आहे, तर तुम्ही 2025 म्हणजे जानेवारीच्या नंतर फेब्रुवारी मार्च मध्ये तुम्ही येऊ शकता. तर त्यासाठी तुमची जर इच्छा आहे, तयारी करा आणि परमेश्वराकडे प्रार्थना करा, कारण की परमेश्वर खूप चांगला आहे. जे काही करेन ते परमेश्वर चांगलाच करेन. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. तर या आपण आपल्या वचनाकडे वळूया. आजचं वचन आहे, आजचा विषय आहे अनुग्रहाचा युग आणि लांडग्यांचा युग. अनुग्रहाचा युग आणि लांडग्यांचा युग. तर प्रियांनो, आपण पहिल्यांदा थोडंसं मी वचनामधून दाखवणार आहे, कारण की पहिल्यांदा थोडंसं मी सांगणार आहे तुम्हाला नाही का, मनुष्य कोण आहे. ठीक आहे. तर मनुष्य कोण आहे आपण पाहूया. उत्पत्ती 2 अध्याय आणि 7 वचन. उत्पत्ती 2 अध्याय आणि 7 वचन आपण पाहतो की मनुष्य कोण आहे ना. तर मनुष्य, मी सांगते तुम्हाला की मनुष्य काय आहे, तर मनुष्य ही धूळ आहे. परमेश्वराने काय केले, धूळ घेऊन आणि आम्हाला काय केलं, बनवलंय है ना. परमेश्वराने काढले का 2 अध्याय 7 वचन, पटकन वाचायचे. हा, पटकन. आणि यहोवा देवाने जमिनीतल्या मातीचा मनुष्य घडला आणि त्याचा बस मनुष्य घडला. जमिनीच्या मातीतला काय केला, मातीचा मनुष्य घडला. जमिनीतली माती, जमिनीतली धूळ, प्रियांनो, ती धूळ घेऊन परमेश्वराने आम्हाला निर्माण केलं. ती धूळ है ना, ती जमिनीतली धूळ, माती,
तिच्यापासून मनुष्य तयार झाला. आता तुम्ही कोण आहात हे प्रकाशन का, हे प्रकाशन का, तर आपण उपदेशकाचं पुस्तक काढून ठेव. हा, उपदेशक काढून ठेव आणि त्याचं आपल्याला 3रा अध्याय आणि 20 वचन पाहू आपण काय आहे ना. हे प्रकाशन का, की तुम्ही कोण आहात हे प्रकाशन का, है ना. सर्व एकाच स्थानाकडे जातात, सर्व धुळीतून उत्पन्न झालेले आहेत. कशातून उत्पन्न झालेले आहेत? धुळीतून, जमिनीतली धूळ. मी आताच तुम्हाला सांगितलं की मनुष्य कशाने निर्माण झालेला आहे, मनुष्य काय आहे, तर मनुष्य ही माती, धूळ आहे. धुळेपासून आम्हाला बनवलेलं आहे प्रियानो. मग आपण पाहतो की तुम्ही माती आहात, म्हणजे आम्ही जे माती आहोत, तर माती विशाल परमेश्वर, जो महान परमेश्वर, त्या परमेश्वराला आम्ही म्हणजे तसं घेऊ, तितकं ओळखू शकत नाही. म्हणजे परमेश्वराला आम्ही माती आहे ना, आम्ही परमेश्वराला एवढं चांगलं ओळखू शकत नाही. ठीक आहे. तर मग विशाल परमेश्वराला पूर्णपणे समजू शकत नाही, है ना, पूर्णपणे समजू शकत नाही. तर आपण एक वचन वाचूया. एशिया 55 8 आणि 9 2 वचन आहेत. एशिया 55 8 आणि 9 लवकर. हे पहिल्यांदा मी थोडस सांगते, नंतर आपण वचनाकडे वळायचंय आपल्या. 55 55 55 8 आणि 9 8 9 8 आणि 9 8 आणि 9 55 55 55चे 8 आणि 9 8 आणि 9 8 वचन आणि 9 वचन. 8 अगं 55 अध्याय मम्मा. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत आणि तुमचे मार्ग माझे मार्ग नाहीत, असे यहोवा म्हणतो. काय म्हणतो यहोवा? 9 वचन काय? कारण जशी आकाशे पृथ्वीपेक्षा उंच आहेत, तसे तुमच्या मार्गापेक्षा माझे मार्ग आणि तुमच्या कल्पनेपेक्षा माझ्या कल्पना उंच आहेत. म्हणजे आम्ही परमेश्वराला समजू शकत नाही. त्या विशाल परमेश्वराला, त्या महान परमेश्वराला आम्ही समजू शकत नाही, कारण की परमेश्वर अद्भुत आहे. कारण की यशामध्ये सांगत आहे 55 अध्याय 8 आणि 9 वचनामध्ये म्हणत आहे की तुमची कल्पना माझी नाही का, तुमचे विचार माझे विचारपेक्षा उंच आहे. म्हणजे आकाश आणि पृथ्वीचा एवढा अंतर आहे. तर आम्ही एवढं समजू शकत नाही. म्हणून काय सांगायचंय आपल्याला, की म्हणून ह्यासाठी मातीला काय करावं लागेल? फोकस करावं लागेल. मातीला काय करावं लागेल? फोकस. म्हणजे आमचा फोकस कुठे आहे, आम्ही कोणचा फोकस घेऊन चाललेलो, आज आम्ही जगत आहोत तर कोणत्या दिशेने, कोणत्या तऱ्हेने आम्ही जगत आहोत, काय आमचा फोकस काय आहे, आज आम्हाला ते पाहिजे. म्हणून मातीला काय करावं लागणार आहे? आपला फोकस करावं लागणार आहे. तर फोकस करावं लागून, फोकस करून शिकावं लागणार आहे. फोकस करून आम्हाला काय करावं लागेल? शिकावं लागणार आहे, है ना. तर शिकावं लागेल. आम्ही येथे टाइम पास करू शकत नाही. आम्ही इथे म्हणजे कुठे? पृथ्वीवर. आम्ही ह्या ठिकाणी पृथ्वीवर असताना किंवा पृथ्वीमध्ये ह्या जगामध्ये जगत असताना आम्ही टाइमपासचं जीवन जगू शकत नाही. टाइमपास नाही का, बस टाइमपास करायचा आहे, टाइमपासचं जीवन आम्हाला ते नाही पाहिजे. ते परमेश्वराला आवडत नाही. टाइमपासचं जीवन परमेश्वराला आवडत नाही आणि परमेश्वर ते खपवून घेणार नाही. ठीक आहे, परमेश्वर ते खपवून घेणार नाही. आणखीन एक आपल्याला वचन वाचायचंय. 2 पेत्र 1 अध्याय, पेत्राचे पत्र 2 पेत्र लवकर. तर आपण पाहतो 1 अध्याय 19 वचन. आणि आपल्या जवळ अधिक निश्चित असे भविष्यवचन आहे. ते अंधाराच्या ठिकाणी प्रकाश देणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. असे मानून दिवस
उजडेपर्यंत व पहाटेचा तारा तुमच्या अंतःकरणात 19 फक्त उजडेपर्यंत एकच 19च फक्त. हा कर बरं, पूर्ण कर. उजडेपर्यंत तुम्ही त्याकडे तीच घाला तर बरे कराल. हा तर बरे कराल. आता 9 अध्याय आणि 30 वचन. 9 अध्याय आणि 30 वचन. ठीक आहे. तेच दुसऱ्या पेत्राचे 9 अध्याय हा 30 वचन. नाही तेच 9 ते 30 वचन पूर्ण. हा हा पहिला अध्याय डायरेक्ट 30 वचन. आता 9 वाचला ना. बापरे काय झालंय लाईटला देवा येशू दया कर. वचन हा बरं ठीक आहे. दुसरा पेत्रा मम्म्या. बरं ठीक आहे. बरं आपण दुसरं वाच. मग त्याचा 13 अध्याय आणि 29 वचन. मग ते 13 29 लवकर. पण तो म्हणाला नका तुम्ही निधन जमा करताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. हा गहूही उपटाल म्हणजे बी पेरणाऱ्याचा दाखला आहे. आणि हे सगळ्यांना माहिती आहे बी पेरणाऱ्याचा दाखला काय आहे. कारण की ज्यावेळेस गहू पेरता नाही का, गहू ज्यावेळेस अंकुर फुटले आणि त्याला ते काय म्हणतात ना वरती आले आणि त्याच्याबरोबर निधनही आलं. निधन म्हणजे काय, गवत घास है ना. तर ते घास वरती आलं आणि त्या मालकाच्या दासांनी जाऊन म्हटले काय तू चांगलं बी नव्हतं पेरलं का. चांगलं बी पेरलं होतं पण त्याच्यामध्ये घास पण आला काय, आम्ही जाऊ का ते उपटून काढू का. आणि त्या ठिकाणी तो मालक काय म्हणाला, नको आता काय कर दोघांनाही वाढू दे. आता काय कर दोघांनाही वाढू दे. दोघांनाही संगती वाढू दे. म्हणजे ज्यावेळेस कापणीचा समय येईल त्यावेळेस काय करणार आहे ते घास गवत ते कापून काय करणार आहे त्याच्या पेंड्या बांधा असं सांगतो मालक. काय म्हणतो, त्याच्या पेंड्या बांधा आणि ते जाळण्यासाठी काम येईल. ते कर परत. ते जाळण्यासाठी काय होईल, काम येईल. आणि प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त तेच म्हणत आहे की ज्या पेंड्या आहेत ना त्या कुठं बांधायच्या आणि जाळण्यासाठी टाकायच्या आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो जे गहू आहेत ना माझ्या कोठारात साठवा. आणि आज आपल्याला तेच पाहायचंय की आम्ही कशामध्ये मोडतो. काय ते पेंढ्या बांधण्यामध्ये म्हणजे भुसा पेंढ्या बांधण्यामध्ये आहेत का गहू आहेत. ठीक आहे. आणखीन एक तिसरा अध्याय 30 वचन मत्तई 3 अध्याय 30 वचन ना 3 अध्याय 30 वचन. ह्या बातीला समजून घेणं गरजेचं आहे. एक बाजूला अनुग्रहाचा युग आणि दुसऱ्या बाजूला लांडग्यांचा युग. ह्या बातीला समजून घेणं गरजेचं आहे. कारण की प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला, जर नाही का त्या पेंढ्या त्या बांधायच्या आणि काय करायच्या अग्नीमध्ये जाळून टाकायच्या. पण गहू काय करायचे, गहू काढा आणि माझ्या कोठाऱ्यामध्ये कापणाऱ्यांना सांगन. ज्यावेळेस कापणीचा समय येईल त्या कापणाऱ्यांना सांगन की गहू काय करा माझ्या कोठाऱ्यात साठवा. आणि पेंढ्या काय करा जे बांधून भुशा जो गवत आहे त्या भुशाचं पेंढ्या बांधून काय करा जाळण्यासाठी ते त्या ठिकाणी टाका है ना. तर आपण पाहूया की ह्या ठिकाणी थांब. ठीक आहे थांब बघते मी काय देऊ. ठीक आहे. तर म्हणून आपल्याला ह्या बातीला समजून घेणं गरजेचं आहे. एका बाजूला अनुग्रहाचा युग आहे. आपण म्हणतोय ना प्रभू येशू ख्रिस्त आमच्यावर प्रेम करतो. ठीक आहे प्रेम करतोच तो. एक नाही लाख नाही 1000 गुणा लाख गुणा टक्का हे खरं आहे की प्रभू येशू ख्रिस्त आमच्यावर प्रेम करतो आणि तो प्रीती आहे तो प्रेम आहे है ना. पण हा एक बाजू आहे नाण्याचा एक बाजू है ना. दुसरा बाजू काय आहे ते देखील आम्हाला. मग जर असं म्हटलंय तर प्रभू येशू ख्रिस्त हे का म्हणतो की त्या गव्हाच्या भुस्याचं काय करा
पेंड्या बांधा आणि ते कशासाठी? जाळण्यासाठी. प्रियांनो, हे बायबलची भाषा आहे. ही बायबलची भाषा आहे, पवित्र शास्त्राची एक भाषा आहे. ते कोणाला बोलत आहे? पेंड्या बांधा आणि ते जाळण्यासाठी बांधा आणि गहू माझ्या कोठारात साठवा. हे कोणासाठी बोलत आहे ना? तर म्हणून या ठिकाणी आपण पाहतो अनुग्रहाचं युग आहे, पण लांडग्यांचा पण युग आहे. अनुग्रह आहे, अनुग्रह परमेश्वर देतो, अनुग्रहामध्ये आम्ही आहोत, पण काय आम्ही त्याच्या अनुग्रहामध्ये चालत आहोत का? पण काय त्याचा अनुग्रहामध्ये आम्ही घेत आहोत का? त्याचा अनुग्रह घेण्यासाठी आम्ही तयार आहोत का? काय त्याच्या अनुग्रहामध्ये आम्ही चालत आहोत का? काय त्याचा अनुग्रह म्हणजे जसं आम्हाला आतापर्यंत आम्ही गडबडीमध्ये होतो आणि जगामध्ये इतकी सारी गडबडी चालू आहे, तर त्या गडबडीमधून बाहेर यायचे प्रियांनो. कधी बाहेर येणार? ज्यावेळेस आमच्या पुढे सत्य समजतं, सत्य आम्हाला कळतं आणि सत्य आम्हाला काय होते? बंधनातून मुक्त करत आहे. आणि तसंच आम्हाला देखील जसे मसीह मंथन बैठकमध्ये जेवढे आम्ही जे सदस्य आहोत, लीडर आहोत, जेवढे मेंबर आहोत, यांना देखील काय केलेले? परमेश्वरांनी वेगळं केलेलं आहे ना, खऱ्या शिक्षणामध्ये आणलेलं आहे आणि त्या गडबडीमधून काढलेले. आणि परमेश्वराची इच्छा हीच आहे आणि परमेश्वर हेच करत आहे की त्या गडबडीमधून काढून एकेकाचं काय करत आहे? निवडून घेते लोकांना, एक लोकांना काय करते? निवडून घेते. आणि परमेश्वराची अद्भुत योजना आहे. परमेश्वर त्याची मंडळी तयार करत आहे. म्हणून आम्हाला अनुग्रहाचा युग आहे, पण आम्हाला काय करायचंय? आम्हाला काय करायचंय? तो अनुग्रहाचा पण युग आहे आणि लांडग्यांचा पण युग आहे. ठीक आहे, तर आपला विषय हाच आहे आज, अनुग्रहाचा युग आणि लांडग्यांचा युग. आता लांडगे कोण आहे? अनुग्रहाचा काय आहे ते आपण पाहूया. ठीक आहे, तर आपण पाहतो येशू पेत्र आणि पाऊल ह्यांनी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? की लांडग्यांचा युग येणार आहे. प्रियांनो, लांडग्यांचा युग येणार आहे. कोणी सांगितलं होतं? येशूने सांगितलं, पेत्राने सांगितलं आणि पाऊलाने पण सांगून ठेवलं होतं की लांडग्यांचा युग येणार आहे. प्रियांनो, तुम्ही मला सांगा, लांडग्यांचा युग येणार आहे की आता आलेला आहे? हो, आता आलेला आहे. कारण तो आहे ह्या ठिकाणी. लांडग्यांचा युग सुद्धा चालू आहे, पण अनुग्रह पण आहे. परमेश्वराचा अनुग्रह आहे, म्हणूनच त्यांनी काय केलंय? त्या गडबडीमधून त्याच्या लोकांना काय करत आहे? वेगळं करत आहे. त्याच्या लोकांना काय करत आहे? त्यांना ओरडायला लागल्या, त्यांना म्हणा तिकडे लांब जा. ठीक आहे, तर आपण एक वचन वाचायचंय. मत्तयाचा 13 अध्याय 29 आणि 30 वचन आपण पाहूया काय सांगत आहे. तर पण तो म्हणाला, नका, तुम्ही निधन जमा करताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. मी आताच तुम्हाला सांगितलं होतं नाही का? काय सांगितलं होतं? की तुम्ही निदान जमा करताना त्याबरोबर कदाचित गहू उपटाल. 30 वचन काय सांगत आहे? कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीनंतर काय आहे? आपण पुढचं वचन वाचूया. कापणीपर्यंत दोन्ही वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन. कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की पहिल्याने निधन जमा करा. पहिल्याने काय जमा करा? निधन जमा करा. म्हणजे पहिल्याना ते पेंड्या बांधायच्या. कशाच्या? भुसाच्या. कशाच्या? ज्या पेंड्या म्हणजे जे भुसा जे निधन उगवलंय त्याचं काय करा? तुम्ही पहिल्यांदा ते जमा करा, है ना, जमा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंड्या बांधा. प्रेज द लॉर्ड. जाळण्यासाठी त्याच्या काय करा? पेंड्या बांधा. जाळण्यासाठी त्याच्या पेंड्या बांधा. परंतु काय लिहिलं या ठिकाणी? परंतु माझ्या कोठारात काय करा? गहू, है ना, 30 वचन वाच, 13चं मत्तय. हा, मत्तय 13 अध्याय 30 वचन पूर्ण कर. गहू माझ्या कोठारात साठवा. कापणीपर्यंत दोन्ही हा बरोबर वाढू द्या. हा, मग कापणीच्या हा, वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन सांगेन की पहिल्याने हा निधन जमा करा व
जाळण्यासाठी त्याच्या हम्म, पेंढ्या बांधा, हम्म. परंतु गहू माझ्या परंतु 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 गहू माझ्या हा कोठारात साठवा. परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. मग प्रियांनो, आम्ही गहू आहोत का त्या जाळण्यासाठी त्या पेंढ्या ज्या तयार केलेल्या आहेत त्या आहोत. Praise the Lord. हे आम्हाला बघणं गरजेचं आहे, हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. बघा, माझा आजचा विषय आहे की अनुग्रहाचा युग आणि लांडग्यांचा युग. कारण की माझं रमाबाई पंडिताचं बायबल आहे, दुसऱ्या ट्रान्सलेशन मध्ये काही वेगळं दुसरं असेल, पण माझं रमाबाई ट्रान्सलेशन आहे. त्यासाठी बघ जरा कोण आहे ते. त्यासाठी आपलं त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की लांडग्यांचं युग, लांडग्यांचं युग. आणि लांडग्यांचं युग याच्यासाठीच आहे प्रियांनो की लांडगेच या जगामध्ये आहेत. आणखीन सुद्धा ह्या जगामध्ये लांडगे आहेत. आपल्याला पाहायचंय, आणखीन एक वचन वाचायचंय आपल्याला. तर मत्तयाचा 7 अध्याय आणि 15 वचन काय सांगत आहे, तर आपण पाहतो की खोट्या भविष्यवाद्याविषयी सावध राहा. खोट्या भविष्यवाद्याविषयी काय करा, सावध राहा. तर आपण पाहतो की मत्तय 7:15 मध्ये असं लिहिले की खोट्या भविष्यवाद्यापासून काय करा, तुम्ही सावध राहा. आणखीन एक वचन वाचू आपण, गलतीकारास पत्र 1 अध्याय 6 वचन. मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत बोलवले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर निराळ्या शुभवर्तमानाकडे फिरत आहात है ना. पुन्हा एकदा मी वाचते. मला आश्चर्य वाटते की त्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत काय झालं, बंद कर. हा कोण भरलं, तसेच आहेत ना. कोण आहे, ठीक आहे. तर काय आपल्याला गलतीकारास पत्र वाचते मी, थांब. काय आहे, गलतीकारास पत्र 1 अध्याय आणि 6 वचन काय सांगत आहे. मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत बोलवले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर निराळ्या शुभवर्तमानाकडे फिरत आहात. 7 वचन सांगतं, ते काही दुसरे शुभवर्तमान नाही, पण जे तुम्हाला घोटाळ्यात पाडतात व ख्रिस्ताचे शुभवर्तमान विपरीत करायला इच्छितात असे कित्येक आहेत. तर जे शुभवर्तमान आम्ही तुम्हाला सांगितले त्याहून निराळे शुभवर्तमान ऐका, ठीक आहे. काय आहे, तर पुन्हा एकदा मी वाचते कारण की मध्ये मध्ये थोडस बंद होते नेटवर्क इश्यू असल्यामुळे. तर पुन्हा एकदा मी 8 वचन वाचते. तर जे शुभवर्तमान आम्ही तुम्हाला सांगितले त्याहून निराळे शुभवर्तमान जर आम्ही सांगू किंवा आकाशातून आलेला देवदूत देखील तुम्हाला सांगेल तर तो शापित हो. प्रियांनो, या ठिकाणी डायरेक्ट प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आहे, बायबलचं वचन आहे आणि डायरेक्ट काय सांगते, शापित हो. जर दुसरी सुवार्ता, दुसरा शुभवर्तमान जर सांगितलं, विपरीत करून जर सांगितलं, तर डायरेक्ट बायबल असं सांगतं की तो शापित हो. ठीक आहे. दुसरे शुभवर्तमान सांगणारे शापित सेवक, दुसरे शुभवर्तमान सांगणारे हे शापित सेवक कोण आहेत ते आपण पाहूया. ठीक आहे. गलतीकारास पत्र 2 अध्याय आहे का नाही, ठीक आहे. तर गलतीकारास पत्र 2 अध्याय 4 आणि 6 वचन वाचायचे आपल्याला. तर पाहू आपण. आणि गुप्तपणे आत आलेल्या खोट्या भावामुळे देखील तसे करण्यास भाग पाडले नाही. ते आम्हास दासपणात धरण्याकरिता ख्रिस्त येशूमध्ये जी मोकळीक आम्हास आहे ती हेरण्यास चोरून आत आले.
ती हेरण्यास काय केले, चोरून आत आले. मी पुन्हा एकदा थोडस वाचून दाखवते. काय आहे माहिती का, वचन जर नाही समजलं तर आम्हाला कळणार नाही, नाही का. वचन समजणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. खूप डिस्टर्ब होते, कारण की डिस्टर्ब होणारच आहे, कारण या ठिकाणी आपण काय करत आहोत, शैतानाच्या तोंडात मारत आहोत डायरेक्ट. म्हणून खूप अडखळणं चालू आहे. तरी पण काय हरकत नाही, परमेश्वराची कृपा आहे, देवाचं अनुग्रह आहे, आणि त्या अनुग्रहामध्ये आपल्याला ऐकायचंय. आणि प्लीज तुम्ही जाऊ नका, आणि पूर्णपणे ऐका, पूर्णपणे ऐकून घ्या, कारण की परमेश्वराचा अनुग्रह आमच्यावर आहे, आणि तो आम्हाला वचन वाचण्यासाठी तो पुरवतो. ठीक आहे. तर आपण पुन्हा एकदा वाचूया. आम्ही एक मिनिट. आणि गुप्तपणे आत आलेल्या खोट्या भावामुळे देखील तसे करण्यास भाग पाडले नाही. ते आम्हास दासपणात घालवण्याकरिता ख्रिस्त येशू मध्ये जी मोकळीक आम्हास आहे ती हेरण्यास, है ना, जी मोकळीक आहे आम्हास ती हेरण्यास काय केले, चोरून आत आले, चोरून आत शिरले. कुठे शिरले, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे शरीर आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे देह आहे, त्या देहामध्ये परमेश्वराचं जे प्रभू येशू ख्रिस्त एकुलता एक पुत्र, त्या देहामध्ये जे आम्ही येशू ख्रिस्ताचे अवयव आहोत, त्या अवयवामध्ये चोरून आत शिरले. कोण? खोटे भविष्यवादी, खोटे भविष्यवक्ता. आणि त्याला काय म्हणते माझं बायबल, लांडगा. प्रेज लॉर्ड. हेरण्यास काय केलं, ते हेरण्यास म्हणजे पाहण्यास, म्हणजे चोरून पाहण्यासाठी, है ना, काय करत आहेत, म्हणजे कशा अनुग्रहामध्ये आहेत, है ना. तर काय या ठिकाणी काय लिहिलंय, हेरण्यास चोरून आत आले, आम्ही घटकाभरही त्यांना वश होऊन त्यांच्या अधीन झालो नाही. कोण सांगत या ठिकाणी, पाऊल म्हणत आहे की घटकाभर आम्ही त्यांना काय झालो नाही, वश झालो नाही. जर आम्ही वश झालो तर काय होणार, मग ते विपरीत होणार, आणि मग ते म्हणजे शैतानाचं काम चालू होणार. म्हणून आम्हाला काय करायचंय, अनुग्रहामध्ये बघ बरं वश होऊन त्यांच्या अधीन झालो नाही, यासाठी की शुभवर्तमानाचे खरेपण तुमच्यापाशी राहावे. शुभवर्तमानाचे खरेपण तुमच्यापाशी राहावे. आणि जे कोणी काहीसे प्रतिष्ठित दिसले ते काहीसे असोत त्याचे मला काही नाही. देव माणसाच्या बाह्यरूपाकडे पाहत नाही. जे प्रतिष्ठित दिसले त्यांनी मला काही अधिक ज्ञान दिले नाही. जे प्रतिष्ठित दिसले त्यांनी मला काही ज्ञान दिले नाही. जे प्रतिष्ठित, स्वतःला मोठं म्हणणारे, जे प्रतिष्ठित, नाही का, मला लय हे येतं ते येतं, पण त्यांच्याकडून मला देखील काही ज्ञान मिळालं नाही. प्रियानो, खरोखर हा परमेश्वराचं वचन आहे. आणि आम्हाला कसं, आम्ही नाही का लय मोठा सेवक आहे, लय मोठा, तो कसा खोटं बोलणार. पण बायबल असं सांगतं, जर ते विपरीत करून सांगतात, जर ते हेरण्यासाठी आतमध्ये घुसतात, जे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे आम्ही शरीर आहोत, आम्ही जे अवयव आहोत, जर ते आत शिरतात तर ते लांडगे आहेत. बायबल असं सांगतं, ते लांडगे आहेत. आणखीन एक वचन वाचायचे आपल्याला, प्रेषितांची कृत्ये याचा 20 अध्याय आणि 29 वचन आपण पाहूया. लवकर घेऊया, कारण की नेटवर्क इश्यू आणि लाईट पण जाते घडी घडी. ठीक आहे. प्रेषितांची कृत्ये 20 अध्याय आणि 29 वचन वाचायचे. 29. कारण हे मी जाणतो, कारण हे मी जाणतो की माझे जाणे झाल्यानंतर कळपावर दया न करणारे क्रूर लांडगे आलं ना, लांडगा आलं ना या ठिकाणी, लांडगा. म्हणून मी सांगते, माझ्या बायबल मध्ये लांडगे आहे, डायरेक्ट लांडगा आहे. आपण वाचूया पुन्हा एकदा 29 वचन. प्रेषितांचे कृत्ये 20 अध्याय आणि 29 वचन काय सांगते, कारण हे मी जाणतो की माझे जाणे झाल्यानंतर कळपावर दया न करणारे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील. क्रूर लांडगे तुम्हामध्ये काय होतील, शिरतील. आणि प्रियानो, खरोखर आज
क्रूर लांडगे शिरलेले आहेत, पण ते आम्हाला ओळखायचे. ते मेंढराच्या वेशाने आलेले, ते मेंढरासारखे गोड बोलतात. ते काय असे शिंग लावून आलेले नाही का, असे शिंग लावून आलेले नाही. ते मेंढरासारखेच आहेत. ते लय गोड बोलतात, एकदम नाही का लाडू वाटतात. लाडू सारखं आम्हाला ते वचनामधून सांगतात. पण काय ते खरे सेवक आहे का, हे आम्हाला ह्या ठिकाणी आमची बुद्धी चालवायची, परमेश्वराकडे प्रार्थना करायची. परमेश्वर आम्हाला काय सत्य आहे ते आम्हाला समजू दे, खरं वचन आम्हाला कळू दे. आणि प्रियानो, ज्यावेळेस ही प्रार्थना मी स्वतः पण केली ही प्रार्थना याच्यासाठी केली की मला ते खटकत होतं, कुठं तरी पाहत होते. आणि प्रभू, हे खरं आहे का, ही तुझी इच्छा आहे का, मी या ठिकाणी राहावं, हे मी सतत परमेश्वराला विचारत होते. आणि परमेश्वराने त्या ठिकाणातून मला काढलं, त्या गडबडीच्या ठिकाणातून काढलं. आज मी छाती ठोकपणाने सांगू शकते की त्या गडबडीमधून परमेश्वराने मला काढलं. काय प्रियांनो, तुम्हाला असं वाटतंय का कुठंतरी टोचणी होते का वचनाची? काय आम्हाला वचन असं समाधानकारक मिळतंय का? जर नाही मिळत आहे तर तुम्ही निघा, त्या ठिकाणातून निघा. कारण की परमेश्वराची इच्छा आहे, त्याची मंडळी तो तयार करत आहे. त्याची जी मंडळी आहे ना, जी सर्वसिद्ध जी मंडळी आहे ती तयार करत येतो. आणि ती तयार झाल्याच्या नंतर प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि त्याच्या मंडळीला घेऊन जाणार आहे. ठीक आहे, आपण पुन्हा पाहूया पुढे. तिमोथीचं पत्र, तिमोथीला पहिलं पत्र, याचा 4 अध्याय आणि 1 वचन. लवकर, तिमोथीला पहिले पत्र 4 अध्याय 1 वचन, पहिलं वचन. पण आत्मा स्पष्ट म्हणतो की शेवटल्या काळामध्ये कित्येक लोक विश्वासापासून निघून जातील. काय होतील? निघून जातील. काय आहे? मी पुन्हा एकदा वाचते. पण आत्मा स्पष्ट म्हणतो की शेवटल्या दिवशी, शेवटल्या काळी है ना, शेवटल्या काळामध्ये कित्येक लोक विश्वासापासून निघून जातील. कित्येक लोक विश्वासापासून काय होतील? निघून जातील. प्रियानो, जर ह्या ठिकाणी आपल्याला असं बायबलमध्ये असं सांगण्यात आलं की कित्येक लोक विश्वासापासून निघून जातील, काय हे खरं आहे का? सत्य आहे. 100 नाही, 1,00,000% सत्य आहे की आज विश्वासापासून बहकत आहेत, लोक निघून जात आहेत. प्रेज द लॉर्ड, निघून जात आहेत. तर आम्हाला पण हे लक्षात घेणं गरजेचं आहे का आम्ही त्या विश्वासापासून वेगळे तर नाही, खरे शिक्षापासून आम्ही वेगळे तर नाही, आणि गडबडीमध्ये आहे का हे आम्हाला स्वतःला जाणून घेणं गरजेचं आहे. त्या गडबडीमधून निघायचंय आम्हाला, त्या गडबडीच्या घोटाळ्याच्या काय म्हणतात ना, त्या ठिकाणातून निघायचंय आम्हाला. आणि आम्ही ज्यावेळेस निघू ना, त्यावेळेस एक मंडळी होणार परमेश्वराची, जी प्रभू येशू ख्रिस्त जो त्या मंडळीसाठी जागा तयार करायला गेलेला आहे, त्याच मंडळीसाठी, जी मंडळी त्याचं ऐकती, त्याच मंडळीसाठी जी प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस इथं होता पहिल्या काळामध्ये, पहिल्या सदीमध्ये, जसं प्रभू येशू ख्रिस्ताची शिक्षा आहे, जसं पेत्राने शिकवलं, जसं पाऊलाने शिकवलं, तसंच आज मसीह मंथन बैठक शिकवत आहे. ठीक आहे, कोणाला जर नाही समजत आहे तर ते नाही ऐकणार, पण ज्यांना ते समजन, ज्याला ती टोचणी भेटन ना, ज्याच्या अंतःकरणाला टोचणी भेटन, ज्यावेळेस वचनाची खरंच वचन काय सांगत आहे, तो नक्कीच बदलणार आणि तो परमेश्वराकडे येणार. आणि परमेश्वराकडेच यायचंय, प्रभू येशू ख्रिस्ताकडेच यायचंय. कारण की प्रभू येशू ख्रिस्तच आहे की आम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचंय, ना की कोणत्या सेवकाकडे जायचंय, ना की पास्टर डॅनियल राज. म्हणतात ना की पास्टर डॅनियलचे तुम्ही लोक आहेत तर ते त्यांचंच व्हावा, नाही. ते पास्टर डॅनियल काय करतात, ते परमेश्वराकडे बोलवतात, प्रभू येशू ख्रिस्ताकडे या, माझ्याकडे नाही, हे आम्हाला शिकवलं जातं. आणि प्रियांनो, आम्ही देखील ते शिकवतो की तुम्ही आमच्याकडे नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताकडे या, त्याची शिक्षा घ्या. कारण की हे आमचं नाही, आमचं लिहिलेलं नाहीये, तर हे प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन आहेत, ते वचन घ्या आणि तुम्ही सत्याकडे वळा. रोमकरस पत्र 16 अध्याय 17 वचन. 16 अध्याय 17 वचन. आता भावांनो, मी तुम्हाला विनंती करतो की जे शिक्षण तुम्ही शिकून घेतले त्याच्या विरुद्ध जे फुटी व अडखळणे करणारे त्यांना लक्षात ठेवा व त्याच्यापासून दूर राहा. काय राहा? त्यांच्यापासून दूर राहा. मी पुन्हा एकदा वाचते, रोमकरस पत्र 16 अध्याय आणि 17 वचन. आता भावांनो, मी तुम्हाला विनंती करतो
की जे शिक्षण तुम्ही शिकून घेतले त्याच्या विरुद्ध जे फुटी व अडखळणे करणारे आता लक्षात ठेवा. त्यांना काय करा, लक्षात ठेवा. फुटी करणारे, जे अडखळणं करणारे, त्यांना काय करा, तुम्ही लक्षात ठेवा व त्यांच्यापासून दूर राहा. काय सांगते बायबल? त्यांच्यापासून दूर राहा, जे तुम्हाला स्वतःकडे बोलवतात. या आमच्याकडे, या आमच्या चर्चला या, माझ्याकडे या, मी प्रार्थना करतो, परमेश्वर आशीर्वाद देतो, परमेश्वर गाड्या देतो, बंगले देतो, है ना. फक्त जर आशीर्वादासाठी, काय म्हणजे परमेश्वराने काय केलेले? फक्त गाड्या, बंगले, आशीर्वाद, पैसा, विजा ह्याच्यासाठी बोलवले का आम्हाला? त्याचा उद्देश काय? त्याची धडपड काय होती? त्यांनी जे जीव दिला येशू ख्रिस्तानी, ते कशासाठी दिला? बंगल्या गाड्यासाठी का? काय पैसे पाहिजे तेवढ्यासाठी का? त्यांनी जीव कशासाठी दिला हे तरी कोणाला माहितीये का? समजते का? हे तरी कोणीतरी जाणलंय का आतापर्यंत? फक्त प्रभू येशू ख्रिस्ताकडे या, आशीर्वाद भेटतो, डोकोदुखी, कंबरदुखी हे नीट होतंय, तेवढ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही मानतोय का? फक्त त्याच्यासाठीच आम्ही विश्वास ठेवतोय का? काय उद्देश आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा? प्रभू येशू ख्रिस्त आला कशासाठी? त्यांनी काय काय केले? त्यांनी ते त्या क्रूस खांबावर जे जीव दिला, त्यांनी त्या क्रूस खांबावर जे ते मरण सहन केलं, त्यांनी त्याचा उद्देश काय होता? गाड्या बंगल्या, गाड्या घ्या, बंगले बांधा, ह्याच्यासाठी होता का? काय उद्देश होता प्रभू येशू ख्रिस्ताचा? काय होता? की लोकांना वाचवायचंय. लोकांना, जे आज भटकलेले लोक आहे, जे नाश होत आहे लोक, त्या लोकांना वाचवायचे, त्या लोकांना सुवार्ता प्रचार करायची, राज्याची घोषणा करायची, प्रभू येशू ख्रिस्ताचा, परमेश्वराच्या राज्याची घोषणा. प्रभू येशू ख्रिस्त जोपर्यंत या ठिकाणी होता पृथ्वीमध्ये, जगामध्ये, त्याने परमेश्वराच्या राज्याची घोषणा केली प्रियांनो. आणि तो आज पण म्हणते, जे मी करून ठेवले तुमच्यासाठी, आता तुम्ही करा. मी माझं पूर्ण केलं, है ना. प्रभू येशू ख्रिस्त म्हणते, मी माझं पूर्ण केलं, क्रूस खांबावर मी पूर्ण केलं, पण आता तुमच्याकडे सोपवलेलं आहे. ते वचन मी तुमच्याकडे सोपवलंय, आणि तुम्ही विश्वास योग्य आहेत का? है ना. तुम्ही ते पार पाडण्यासाठी, आम्ही ते पार पाडण्यासाठी विश्वास योग्य आहेत का? जर आहे तर नक्कीच या, प्रार्थना करा, प्रभू येशू ख्रिस्ताकडे या आणि बघा, प्रभू येशू ख्रिस्ताचं काम करा, किती आनंद मिळतो, मग तुम्हाला समजेल. प्रेज लॉर्ड. आणखीन एक वचन वाचायचंय आपल्याला. आपला विषय चालू आहे अनुग्रहाचा युग आणि लांडग्यांचा युग. तर आपल्याला पाहते आपण की लांडगे, जे सेवक, खोटे भविष्यवक्ता, ते काय आहेत ते आपण पाहत आहोत. ठीक आहे. तर थेसलोनिकरास दुसरे पत्र 3 अध्याय आणि 6 वचने मी वाचते, थांब. ठीक आहे. तर आणि भावांनो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास आज्ञा करतो की प्रत्येक अव्यवस्थित चालणारा आम्हा जवळून घेतलेला संप्रदायाप्रमाणे न वागणारा भाऊ, त्यांच्यापासून तुम्ही दूर व्हावे. त्यांच्यापासून तुम्ही काय व्हावे? दूर व्हावे, है ना. म्हणजे आपल्याला काय करते वचन घडोघडी आम्हाला काय सांगते की अशा लोकांपासून दूर व्हा, जे खोटे सांगतात. अशा लोकांपासून काय व्हा? वेगळं व्हा, जे विपरीत करून, नाही का, वचन, परमेश्वराचं वचन, प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन कसं करून सांगतात? विपरीत करून सांगतात. अशांपासून बायबल सांगते दूर व्हा. पण आम्ही कोणापासून दूर होतो? आम्ही ख्रिस्तापासून दूर होतो. आम्ही त्या सेवकाजवळ जातो, जे सेवक, देवाचा सेवक आहे, परमेश्वराचा दास आहे, मग आम्ही परमेश्वराला सोडतो आणि दासाच्या मागे पळतो. ठीक आहे. परमेश्वराला सोडतो आणि दासाच्या मागे पळतो. प्रियांनो, काय आम्ही हे योग्य करत आहोत का? काय आम्ही हे बरोबर करत आहोत का? बायबल तर सांगतो तुम्ही काय व्हा? दूर व्हा त्यांच्यापासून. पण आम्ही काय करतो? परमेश्वराला सोडतो आणि आम्ही दासांच्या मागे पळतो, त्या सेवकाच्या मागे पळतो. आणि सेवक ते काय म्हणतात ना, फॉल्स प्रॉफिट, है ना, ते खोटे भविष्यवक्ता, त्यांच्या मागे आम्ही पळतो. काय हे खरं आहे का? आपण पूर्ण करूया. पुन्हा एकदा थेसलोनिकरास दुसरे पत्र 3 अध्याय 13 वचन काय सांगते आपण पाहू. तर आणि वाईट माणसे व भोंदू हे दुसऱ्यांना फसवून आणि स्वतः फसून अधिकच वाईट होत जातील. काय होत जातील? अधिकच वाईट होत जातील. आणि वाईट माणसे व भोंदू हे दुसऱ्यांना
फसवून आणि स्वतः फसवून अधिकच, म्हणजे स्वतः फसतील, दुसऱ्यांना पण फसवतील आणि अधिकच वाईट होत जातील, अधिक वाईट होत जातील. मग आम्हाला काय करायचं? त्यांच्या मागे चालायचं. ज्यांना काय म्हणतात ना, आंधळा आंधळ्याला रस्ता दाखवणार नाही, कारण की तो पण खड्ड्यामध्ये पडणार आणि जे त्याच्या मागे चाललेत ना पाठीमागे, ते सुद्धा तो खड्ड्यात घेऊन पडणार. आणि मग शेवटल्या दिवशी काय होणार आहे? ज्यावेळेस न्यायाचा दिवस येईल त्यावेळेस काय होणार आहे? ऊर बडवणार, अरे आम्ही तुझ्या मागे चाललो होतो पण आम्हाला तू चुकीचा रस्ता दाखवला. असं न हो म्हणून आजच तुमच्याकडे टाइम आहे, वेळ आहे, चान्स दिलेला आहे परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने. सॉरी आज चान्स दिलेला आहे. आज आम्हाला तो चान्स घ्यायचा आहे. हिरवून द्यायचा नाही, घालवून द्यायचा नाही तो चान्स. आज आमच्याकडे वेळ आहे. आज आम्ही जिवंत आहोत, आज आम्ही शरीरामध्ये आहोत आणि आजच आम्ही बदलू शकतो. आज आमच्याकडे वेळ आहे. ठीक आहे, आज आमच्याकडे वेळ आहे. काय होत जातील? ते वाईट होत जातील. आणखीन एक वचन वाचू आपण, पेत्राचे दुसरे पत्र 2रा अध्याय आणि एक वचन. 2रा अध्याय. हा. आणि इस्रायल लोकांमध्ये ही खोटे भविष्यवादी होते, तसे तुम्हामध्ये देखील खोटे शिक्षक होतील. नाशकारक, पाखंड मते चोरून आत आणतील आणि ज्या प्रभूने त्यांना विकत घेतले त्यांना नाकारून ते आपणावर एकाएकी नाश काय करतील? आणतील. है ना? मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. पेत्राचे दुसरे पत्र 2रा अध्याय आणि पहिलं वचन काय सांगते? आणि इस्रायल लोकांमध्ये खोटे भविष्यवादी होते. इस्रायल लोकांमध्ये देखील खोटे भविष्यवादी होते, तसे तुम्हामध्ये देखील खोटे शिक्षक होतील. ते नाशकारक, पाखंड मते चोरून आत आणतील आणि ज्या प्रभूने त्यांना विकत घेतले त्याला नाकारून ते आपणावर एकाएकी नाश आणतील. त्यांना नाकारून ते काय करतील? एकाएकी नाश आणतील. प्रेज लॉर्ड. एकाएकी नाश आणतील. प्रियांनो, हे सगळे ते खोटे भविष्यवक्ता, हे खोटे भविष्यवाद्य, हे खोटे उपदेशक, जे संदेश देणारे खोटे है ना, ते लांडगे म्हणलेले, माझ्या बायबलमध्ये लांडगे म्हणलेले. ठीक आहे. आणखीन एक वचन वाचायचंय आपल्याला. यहुदाचं पत्र 1 अध्याय 3 आणि 4 वचन आहे. प्रियांनो, आपल्या सामायिक तारणाविषयी मी तुम्हास लिहिण्याचा मोठा प्रयत्न करीत होतो, तेव्हा जो विश्वास एकदाच पावित्र्यांना सोपून दिला होता तो राखण्यास तुम्ही फार झटावे. तो विश्वास राखण्यास तुम्ही काय करावे? फार झटावे. म्हणजे विश्वासामध्ये टिकून राहण्यासाठी खूप काही होणार, संकट येणार, त्रास येणार, म्हणजे होऊ शकतं है ना. पण त्याच्यामध्ये काय करा? झटावे म्हणजे काय? झटावे म्हणजे हेच आहे की आम्हाला विश्वासामध्ये टिकून राहायचे. त्रास आला, संकट आले, किती म्हणजे काहीतरी खूप काही जरी झालं तरी आम्हाला विश्वासामध्ये टिकून राहायचे. त्यासाठी काय सांगते या ठिकाणी? तुम्हाला काय करावं लागेल? प्रियांनो, आपल्या सामायिक तारणाविषयी मी तुम्हास लिहिण्याचा मोठा प्रयत्न करीत होतो, तेव्हा जो विश्वास एकदाच पावित्र्यांना सोपून दिला होता तो राखण्यासाठी तुम्ही फार झटावे, असा बोध करून तुम्हास लिहिण्याचे मला अगत्य वाटले. अगत्य वाटले, कारण जे पूर्वी या दंडासाठी नेमलेले होते तसे कित्येक मनुष्य चोरून आत शिरले आहेत. किती टाइम झाले प्रियांनो? हे चोरून आत आले, चोरून आतमध्ये घुसले, चोरून शिरले. किती टाइम बायबल आम्हाला सांगत आहे. मग काय आम्ही या वचनाकडे लक्ष दिलंय का? मग आम्ही काय ह्या वचनाकडे कधी पाहिलंय का? काय आम्ही ह्या वचनामध्ये कधी म्हणजे असं डोकून पाहिलं का की खरंच या आत जे शिरलेले, जे खोटं सांगतात आम्हाला, नाही का, या तुम्हाला नाही का आरोग्य भेटन, परमेश्वर तुम्हाला हे देईन, ते देईन, सगळं देईन, पण परमेश्वराची काय इच्छा आहे हे कोणी पाहिलंय का? हे कोणी सांगतंय का की परमेश्वराची इच्छा आमच्या प्रती काय? आमच्याकडून काय इच्छितो परमेश्वर?
काय फक्त त्याच्याकडून इच्छायचं, दे 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 दे, भीक मागत राहायचं त्याच्याकडं. आणि तो काय सांगत आहे ते कधीच ऐकायचं नाही. कारण की आम्ही काय केले, कान बंद करून घेतलेत आणि सेवकाचं ऐकत होतो आम्ही. कोणाचं ऐकत आहे आम्ही? परमेश्वराचं ऐकत नाही, सेवकाचं ऐकतो. कारण सेवकच कुरकुर कुरकुर कानामध्ये करत असतो आणि आम्ही त्या सेवकाचंच ऐकतो. प्रियांनो, उठा, जागे व्हा. परमेश्वराचं वचन काय सांगते ते ऐका, है ना. चोरून आत शिरले आहेत ते अभक्त आहेत. बघा काय सांगत आहे, ते कोण आहेत? ते अभक्त आहेत व आपल्या देवाची कृपा पालटून तिला कामातुरपणाचे स्वरूप आणतात. कामातुरपणाचे स्वरूप आणतात. आपला एकच धनी व प्रभू येशू ख्रिस्त याला नाकारतात. आपला एकच धनी तो प्रभू येशू ख्रिस्त याला ते काय करतात? नाकारतात. म्हणजे येशू ख्रिस्ताला बाजूला ठेवतात आणि माझ्याकडे या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, मी तुम्हाला तेल देतो, त्या तेलाचे एवढे पैसे, ते पाण्याचे एवढे पैसे, है ना, तेल पाण्याचे पैसे, रुमालाचे पैसे द्या, तुम्ही भांडारात टाका, देवाला दिल्याने तो देव तुम्हाला देतो. हे सगळं आम्हाला काय भेटतंय? लाडू भेटतात, लाडू रविवारच्या दिवशी, संडेच्या दिवशी. हे समजून घ्या. हे गोड गोड लाडू आहेत ना, हे समजून घ्या. पण हे गोड गोड लाडू ना एक दिवशी नरकामध्ये नेतील. हा, मी डायरेक्ट बोलणार आहे, कारण की हेच सत्य आहे, हेच खरं आहे. ते गोड गोड लाडू जे वाटतात ना, काय म्हणतात ना, त्याच्यावर सगळं काही नाही का म्हणू शकतो आपण का, नाही का, असं दिसायला सुंदर करून ते गोड लाडू. किती चांगला सेवक, किती चांगला पाळक आमचा, पण ते काय वाटत आहे? गोड लड्डू वाटत आहे. आणि त्या गोड लड्डूला आम्हाला लय गोड लागतात खायला, पण शेवट कुठं होणार? नरकामध्ये डोळे उघडणार. तेव्हा आम्ही डोळे उघडणार का? नाही. आज आमच्याकडे टाइम आहे, आज आमच्याकडे वेळ आहे. आम्हाला परमेश्वरांनी बुद्धी दिलेली, आमची बुद्धीला आम्हाला खोलायला पाहिजे. आमची बुद्धी आम्हाला खोलली पाहिजे आणि आम्हाला समजलं पाहिजे की परमेश्वर आमच्या संगती काय बोलत आहे. ठीक आहे, तर आपण ते पाहूया. ट्रान्सफॉर्मेट म्हणजे काय? ट्रान्सफॉर्मेट अपोस्टल म्हणजे मी वचन वाचू आपण. दुसरं करंथीकरस दुसरे पत्र 11 अध्याय आणि 13 वचन काय सांगते बघ. ट्रान्सफॉर्मेट म्हणजे ह्याच्यावरचे त्याच्यावर आत्मा, नाही का, असं. कारण असे लोक खोटे प्रेषित, कपटी कामकरी, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे रूप धरणारे, म्हणजे रूप आहे ना, रूप धरणारे. मी या ठिकाणी काय लिहिलेले? ट्रान्सफॉर्मेट अपोस्टल, है ना, रूप धरणारे, रूप घेणारे, है ना, ख्रिस्ताच्या. काय आपण पाहूया, परत एकदा वाचू. कारण असे लोक खोटे प्रेषित, कपटी, कामकरी, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे रूप धरणारे आहेत. ख्रिस्ताच्या प्रेषितांचे रूप धरणारे आहेत, त्याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेट अपोस्टल. ठीक आहे. आणि आपण आणखीन एक वचन वाचायचंय. प्रकटीकरण 2 अध्याय 2 वचन. तुझी कामे व तुझे श्रम व तुझी सहनशीलता ही मला ठाऊक आहेत आणि तुला दुष्ट लोक सहन होत नाहीत, आणि जे प्रेषित नसता आपण प्रेषित आहो असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू घेतली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. दिसून आल्यावरही आम्ही तिथं राहू नका. दिसून आले तर निघा. जर दिसून आले तर तिथून काय करा? निघा. त्या ठिकाणीतून लवकर निघा. प्रेज द लॉर्ड, है ना. त्या ठिकाणीतून आम्हाला लवकर निघायचंय. योहान याचा 1 योहान याचा 4 अध्याय आणि पहिलं वचन आपण काय आहे ते आपण वाचूया. लवकर घेते कारण की परत लाईटीचा प्रॉब्लेम आहे. योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय 1 वचन. प्रियांनो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास काय करू नका. परत एकदा वाच. प्रियांनो, प्रत्येक आत्म्यांचा विश्वास धरू नका. तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाही याविषयी
त्यांची परीक्षा करा, हा. कारण पुष्कळ खोटे भविष्यवादी जगात निघाले आहेत. हा, है ना. किती टाइम बायबल आम्हाला सावध करते, किती टाइम आम्ही म्हणजे आम्हाला चान्स देते बदलायचा आमचं अंतःकरण, है ना. मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. योहानाचे पहिले पत्र 4:1. प्रियांनो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याविषयी त्यांची परीक्षा करा, कारण पुष्कळ खोटे भविष्यवादी जगात निघाले आहेत. जगामध्ये आहेत, है ना, निघाले आहेत. आणि मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटले की येणार आहेत का ह्या ठिकाणी आहेत. तर प्रियांनो, मी तेच सांगते की ह्या ठिकाणी आहेत ते खोटे भविष्यवक्ता. ह्या ठिकाणी जी गडबडी आज पूर्ण दुनियामध्ये आहे, तर ह्या ठिकाणी आहेत ते. का मी एवढे ठाणपणे सांगते? कारण की मी तिथूनच निघले, कारण की मी त्या गडबडी मधूनच निघलेली आहे. म्हणून ठाणपणे आज एकदम नाही का एक शब्द असा लडखळणार नाही अशा शब्दाने मी सांगू शकते की मी तिथून निघलेली आहे, गडबडीमधून निघलेली. आणि ज्यावेळेस आम्हाला कळतं ना प्रियांनो, त्यावेळेस आम्हाला समजायला पाहिजे की अरे इथं काहीतरी गडबड आहे आणि निघायचंय. आणि मी निघले. परमेश्वराला धन्यवाद दे. आणि मसी मंथन बैठक मध्ये असे पुष्कळ जेवढे लोक आलेले आहेत तेवढे गडबडीमधून निघालेत. आणि मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते, परमेश्वराची जी मंडळी आहे, परमेश्वर तिला काय करते? तयार करते, निवडून घेते. आणि जर तुमची इच्छा आहे काम करण्याची, तर परमेश्वराला धन्यवाद देते. जर तुमची इच्छा आहे मसी मंथन बैठकला जॉईन व्हा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, आणि तुम्हाला जर इच्छा आहे, जर परमेश्वराच्या मध्ये काम करण्याची जर उत्सुकता आहे, जर तळमळ आहे, तर तुम्ही नक्कीच जॉईन व्हा. आणि मसी मंथन बैठक ही खरी शिक्षा घेऊन जाते, त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच जोडा आणि काम करा, परमेश्वराचं काम करा. प्रियांनो, परमेश्वराचं काम केल्याने ते एक मनाला एक आनंद मिळतो, है ना. आम्ही बाहेर खूप आतापर्यंत काय म्हणतात ना, आतापर्यंत वेळ गमवला, पण आता जे काही दिलाय परमेश्वराने, इथून पुढं गमवू नका. ठीक आहे. आणखीन एक वचन वाचू आपण. योहानाचे दुसरे पत्र 1 अध्याय आणि 9 वचन काय सांगत आहे? दुसरे पत्र, योहानाचे दुसरे पत्र 1 अध्याय 9 वचन, लवकर. हा, 1 अध्याय. जे खरेपण आपल्यामध्ये राहते व आपणा बरोबर सर्व काळ राहील, त्यामुळे मी तुम्हावर खरेपणात प्रीती करतो. आणि केवळ मीच नव्हे, तर जे खरेपणाला जाणतात ते सर्वही तुम्हावर प्रीती करतात. काय प्रीती करतात. दुसरे योहान 1 अध्याय 9 वचन. जो कोणी उल्लंघन करतो आणि ख्रिस्ताच्या शिक्षणात राहत नाही, त्याला देव नाही. त्या शिक्षणात जो राहतो त्याला बाप आणि पुत्र दोन्ही आहे. काय बात आहे ना. काय हे वचन? योहानाचे दुसरे पत्र 1 अध्याय 9 वचन काय सांगते? जो कोणी उल्लंघन करतो आणि ख्रिस्ताच्या शिक्षणात राहत नाही, त्याला देव नाही. त्याला देव नाही. डायरेक्ट बायबल असं सांगते, जो ख्रिस्ताच्या शिक्षणामध्ये उल्लंघन करतो, है ना. काय? जो कोणी उल्लंघन करतो आणि ख्रिस्ताच्या शिक्षणामध्ये राहत नाही, ख्रिस्ताच्या शिक्षणात राहत नाही, त्याला देव नाही. त्या शिक्षणात जो राहतो त्याला बाप आणि पुत्र ही आहे. त्याला बाप आणि पुत्र ही आहे. प्रियांनो, आम्हाला हे बघायचंय, हे ओळखून घ्यायचंय, हे समजून घ्यायचंय, काय बायबल सांगते, काय वचन सांगते. जर आम्ही वचन वाचलं नाही तर कसं समजणार? म्हणून वचन वाचणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही वचन वाचतो ना, तर आमच्या संगती परमेश्वर बोलतो, परमेश्वर आमच्या संगती बात करतो. मग आम्हाला हे आवडणार नाही का? काय आम्ही करणार? काय बघणार आम्ही? दुनियाभरचे इकडं तिकडचं आम्ही इतकं बघतो, म्हणजे जे गरज नाही असं आम्ही पाहत बसतो. आणि जी आमच्या जीवनाला गरज आहे तेच आम्ही पाहत नाही, त्यालाच आम्ही लांब करतो, है ना.
त्याच गोष्टीला काय कोणची गोष्ट बायबलला, बायबलचे वचन आणि जे बायबलचं वचन आहे ते परमेश्वर आहे, ते प्रभू येशू ख्रिस्त आहे. ते वचनच जर आम्ही वाचलं नाही तर कसं समजणार? समजण्यासाठी आम्हाला वचन वाचावं लागेल. ज्यावेळेस आम्ही वचन वाचू तेव्हा आम्हाला कळेल की परमेश्वर काय आहे, येशू ख्रिस्त काय आहे, येशू ख्रिस्ताने आम्हाला काय सांगितलंय आणि येशू ख्रिस्त आमच्याकडून काय इच्छितो हे आम्हाला तेव्हा समजेल. ठीक आहे. मग आता पाहतो आपण कोण आहे 21वी सदीचे, 21वी काळाचे श्रापित सेवक है ना. श्रापित सेवक जो तो बायबलला साधण्यात संदर्भात, बायबलला संदर्भात वाचत नाही. संदर्भात म्हणजे कॉन्टेक्स्ट मध्ये वाचत नाही. कोण आहे है ना, खोटा सेवक. आपण पाहू. तर ह्या ठिकाणी आपण पाहिलं की जर मी गेलो आणि पुन्हा येईन, म्हणजे जर मी गेलो तर पुन्हा येईन, म्हणजे गेलो आणि पुन्हा येईपर्यंत ते पाहायचंय आपल्याला. पुन्हा येईपर्यंत निदान व राज्य चालत राहील. म्हणजे निदान आणि देवाचं राज्य आणि निदान खोटा प्रॉफिट याचं राज्य काय होईल? अनुग्रहाचा युग आणि लांडग्यांचा युग हा काय होईल? दोन्ही चालू राहील. म्हणजे जसं आपण पहिल्यांदा वाचलं की प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणते, गहू माझ्या कोठारात साठवा आणि जे भुसा आहे, जे गवत आहे त्याचं निदानाचं काय करा, पेंढ्या बांधा आणि ते काय करा, जाळण्यासाठी टाका, जाळण्यासाठी ठेवा आणि गहू मात्र माझ्या कोठारात साठवा, असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणते. तर आपण या ठिकाणी पाहतो प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणते, मी गेलो तर पुन्हा येईन. तर गेलो आणि पुन्हा येईपर्यंत तर हे दोन्ही युग काय होणार आहे? चालत राहणार आहे. कोणची युग? अनुग्रहाचा युग आणि याचा लांडग्यांचा युग. अनुग्रहाचा युग आणि लांडग्यांचा युग काय होणार आहे? चालत राहणार आहे. दोन्ही युग संगती चालू आहेत. तर आम्हाला ओळखायचंय अनुग्रहाचा युग काय आहे आणि लांडग्यांचा युग कसा आहे, म्हणजे कोणामध्ये आम्हाला राहायचंय है ना. ठीक आहे, आपण वाचूया. योहान शुभवर्तमान याचा 14 अध्याय आणि 3 वचन आपल्याला वाचायचंय. योहान 14 अध्याय 3 वचन. योहान शुभवर्तमान 3 अध्याय 14 अध्याय 3 वचन. आणि मी जर गेलो हा आणि तुमच्यासाठी जागा तयार केली तर मी पुन्हा येईन आणि तुम्हाला माझ्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. वाव, है ना. काय सांगते प्रभू येशू ख्रिस्त? काय आहे वचन, किती सुंदर आहे. आम्ही कधी या वचनाकडे वचन वाचतो, आम्ही वचन आम्ही वाचतो, पण कसं वाचतो? पुस्तक वाचल्यासारखं. पण या वचनामध्ये काय रहस्य, काय सांगते प्रभू येशू ख्रिस्त? काय म्हणते, मी जर गेलो आणि तुमच्यासाठी जागा तयार केली तर मी पुन्हा येईन. मी पहिल्यांदा या ठिकाणी काय केलं होतं तुम्हाला, जर मी गेलो तर पुन्हा येईन, म्हणजे गेलो आणि पुन्हा येईपर्यंत हे दोन्ही युग चालू राहणार आहे. हे दोन्ही कोणचं? अनुग्रहाचा युग आणि लांडग्यांचा युग हा काय राहणार आहे? चालू राहणार आहे. मग आपण या ठिकाणी पाहतोय आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, आणि मी जर गेलो आणि तुमच्यासाठी जागा तयार केली तर मी पुन्हा येईल आणि तुम्हाला माझ्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला ज्यावेळेस घेऊन जाईन त्यावेळेस जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तिथं असणार आहे आणि आम्ही तिथं असणार आहे. मी तुम्हाला आताच सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्त त्याची मंडळी काय करते? तयार करत आहे. त्याची मंडळी तयार करत आहे. प्रियांनो, आम्हाला तयार व्हायचंय, म्हणून आम्हाला काय करायचंय? चुकीच्या ठिकाणातून निघायचंय आणि आम्हाला आमची बुद्धी चालवायची, परमेश्वराकडे प्रार्थना करायची की प्रभू तुझी इच्छा काय आहे. आणखीन एक वचन वाचू आपण. मत्ती याचा 13 अध्याय 25 ते 30 वचनापर्यंत आहे. तर मी वाचू का? मी वाचते पटापट. नाही, मत्ती याचा 13 अध्याय 25 पासून आपल्याला 30 पर्यंत वाचायचे. तर मी वाचून दाखवते. परंतु माणसे झोपेत असताना त्याचा वैरी आला. जे आपण मी पहिल्यांदा सांगितलं होतं तेच हे वचन. त्याचा वैरी आला आणि गव्हामध्ये निधन पेरून गेला. पण जेव्हा पात फुटली व दाणे आले तेव्हा निधनही दिसू लागले. मग घरधण्याचे चाकर येऊन त्याला म्हणाले, महाराज
तू आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले नाही काय, है ना, चांगले बी पेरले नाही का, तर आता आत निधन कुठून आले, म्हणजे त्याच्या आतमध्ये निधन कुठून आले, निधन कुठून आले. आणि तो त्यांना म्हणाला, कोण म्हणाला, घरधनी जो मालक आहे तो म्हणाला, काय म्हणाला, आणि तो त्यांना म्हणाला, कोणा वैऱ्याने हे केलं आहे. मग चाकर त्याला म्हणाला, तर आम्ही जाऊन ती जमा करावे अशी तुझी इच्छा आहे काय. काय जमा करावे, निधन, जे जमा करायला सांगितलं होतं, म्हणजे जे निधन उगून आलं होतं ते आम्ही जाऊन काय करू, जमा करू का. आपण वाचू पुढं, जमा करावे अशी तुझी इच्छा आहे काय. पण तो म्हणाला, कोण म्हणाला, मालक म्हणाला, तो म्हणाला, नका, तुम्ही निधन जमा करताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल, निधन जमा करताना कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या, कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. म्हणजे बायबलची भाषा आहे ही समजणं गरजेचं आहे. ही बायबलची भाषा काय आहे, दोन्ही बरोबर वाढवायचे. म्हणजे ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे, अनुग्रहाचा पण युग चालणार आहे आणि लांडग्यांचा पण युग चालणार आहे, है ना. अनुग्रह पण आहे आणि लांडग्यांचं पण युग आहे. तर आम्हाला समजून घ्यायचंय आम्ही कोणत्या युगामध्ये वाढत आहात. ठीक आहे, दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की पहिल्याने निधन जमा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंड्या बांधा, परंतु गहू माझ्या कोठारात साठवा, परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. आपण आणखीन एक वचन आहे ते 39 आहे डायरेक्ट, कारण की ह्या ठिकाणी आपण पाहिलं, गहू माझ्या कोठारात साठवा, कापणीपर्यंत दोन्ही वाढू द्या. तर आपण पाहूया हे कोणी टाकलं, हे निधन काय आहे आणि ही कापणी काय करायची. तर आपण डायरेक्ट 13 अध्याय आणि 39 वचन वाचायचे. आणि त्यांना कापणारा हा वैरी है ना, नाही सॉरी, आणि त्यांना पेरणारा वैरी आहे, वैरी हा सैतान आहे. आणि कापणी, समजले का तुम्हाला, नाही तर मी पुन्हा एकदा सांगते काय सांगते. आणि त्यांना पेरणारा वैरी हा सैतान आहे आणि कापणी करणारा, कापणी ही या जगाचे, कापणी ही ह्या काळाची समाप्ती आहे. समजलं का तुम्हाला, पेरणारा हा सैतान वैरी आहे, वैरी हा सैतान आहे आणि कापणी ही या काळाची समाप्ती आहे. आणि कापणी करणारे हे देवदूत आहेत, कापणी करणारे हे देवदूत आहेत. ठीक आहे, आता आपण पाहूया या ठिकाणी आज कल्ट टोळी खूप आहेत, कल्ट टोळी खूप आहे. का मी सांगते आपण पाहूया. तर कोणी केवळ पित्याला मानतात, कोणी केवळ पुत्राला मानत आहे, कोणी म्हणतं वरती एक माता आहे, कोणी म्हणतं अन्य भाषा बोला, कोणी म्हणतं यहुदीवाद माना, म्हणजे जे जुने रूढी परंपरा होतं ते माना. म्हणजे हे सगळं काय करत आहेत, ह्याच्यात पण चालत आहेत आणि त्याच्यात पण चालत आहेत. म्हणजे यहुदीवाद पण माना, नाही का, भरपूर काही असं गडबडी आहे. तर जे तुम्हाला मी वाचून दाखवले, पुन्हा एकदा वाचून दाखवते पाहिजे तर, कारण जर तुम्ही नसन ऐकलं तर मी पुन्हा सांगणार आहे. कोणी केवळ पित्याला मानतं, कोणी केवळ पुत्राला मानतं, कोणी म्हणतं वरती एक माता आहे, कोणी म्हणतं अन्य भाषा बोला, कोणी म्हणतं यहुदीवाद माना, यहुदीवादाला माना. एक वचन वाचूया, मग आपण शेवटचं हे वचन आणि मग आपण समाप्त करूया. प्रेषितांचे कृत्य 28 अध्याय 30 आणि 31. प्रेषितांचे कृत्य 28 अध्याय आणि 30 आणि 31 वचन आपल्याला वाचायचे. लवकर. आणि तो आपल्या भाड्याच्या घरात आणि तो आपल्या भाड्याच्या घरात पुरी 2 वर्ष राहिला व जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचा तो अंगीकार करीत असे.
कोणाकडून अडथळा न होता हम्म तो पूर्ण धैर्याने देवाचे हम्म राज्य गाजवीत आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवित राहिला. हा, प्रेषित पाऊल या ठिकाणी काय सांगते, आणि तो या ठिकाणी काय म्हणते, प्रेषितांची कृत्य 28 अध्याय 30 आणि 31 वचन असं सांगते, आणि तो आपल्या भाड्याच्या घरात पुरी 2 वर्ष राहिला व जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचा तो अंगीकार करीत असे. त्या सर्वांचा कशासाठी प्रियांनो? कारण की सत्यवचन, खरी शिक्षा देण्यासाठी लोकांना काय करत होता, तो देवाचा राज्याचे प्रचार घोषणा करत होता, आहे ना. तर काय सांगते या ठिकाणी, राहिला जे तो अंगीकारित असे, कोणाकडून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने देवाचे राज्य गाजवीत आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी गोष्टी शिकवित होता. कोण? प्रेषित पाऊल. आणि तसंच आम्हाला देखील आज आम्हाला करायचंय, काय करायचंय की आम्हाला देखील कशामुळं अडथळा न होता, कुठं अडखळण न करता आम्हाला तसेच त्या मोठ्या धैर्याने परमेश्वराचं वचन गाजवायचे, परमेश्वराची इच्छा पूर्ण करायची. आमच्या जीवनामध्ये त्याची इच्छा पूर्ण झालेली आहे आणि आम्हाला दुसऱ्यांचं देखील जीवन आम्हाला काय करायचंय, बदलायचंय. परमेश्वर करो तसंच ते जीवन लोकांचं बदलो. आणि जसं परमेश्वराने आम्हाला त्या गडबडीतून काढलंय, माझी इच्छा आहे जे कोणी त्या गडबडीच्या टोळीमध्ये आहे, तुम्ही निघा. आणि परमेश्वराला धन्यवाद देते की अशा लोकांना परमेश्वर काय करत आहे, जमा करत आहे त्याच्या कोठाऱ्यामध्ये जो चांगला गहू आहे तो साठवण्यासाठी. प्रियांनो, या तुम्ही आणि खरोखर परमेश्वराजवळ प्रार्थना करा की परमेश्वरा, काय तुझी इच्छा आहे का, आम्ही ज्या ठिकाणी आहोत ते ठिकाण बरोबर आहे का, खरं आहे का. प्रेज लॉर्ड. आणि तुम्ही नक्कीच परमेश्वर तुम्हाला निवडो, तुम्हाला वचनाचं रहस्य समजो. आणि तुम्ही शेअर करायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ आहे त्या ठिकाणी तुम्ही जिथं तुमचे मित्र मंडळी जे कोणी असेल त्या ठिकाणी तुम्ही काय करा, शेअर करा. म्हणजे ना जाणे कोणचं वचन, ना जाणे कोणचा शब्द त्यांचं जीवन बदलू शकतो आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. छोटीशी प्रार्थना करूया आणि मग आपण समाप्त करूया. ठीक आहे. धन्यवाद येशू राजा, माझ्या देवा, तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती गौरव प्रशंसा करते माझ्या देवा. खरोखर प्रभू राजा, ह्या जो युग आहे, जो अनुग्रहाचा युग आणि लांडग्यांचा युग बाप्पा, ह्याच्यामध्ये प्रभू राजा जे लांडग्यांच्या युगामध्ये जे चांगले लोक आहेत बाप्पा, त्यांना तू काढ आणि तुझ्या अनुग्रहाच्या युगामध्ये आण प्रभू राजा. कारण की तू तुझी मंडळी तयार करत आहेस, तुझी दुल्हन तू तयार करत आहेस माझ्या देवा. असं तू करत आहेस, तुला धन्यवाद देते बाप्पा. तू लोकांना आणतेस आणि तुला धन्यवाद देते प्रभू राजा, कारण की तू महान आहेस. होय बाप्पा, तू महान रखवाला आहेस आणि तू महान प्रभू राजा आहेस, तुला धन्यवाद देते. आतापर्यंत तू आम्हा प्रत्येकाला सांभाळस, एवढं सगळं वचन बोलण्यासाठी कृपा पुरवलीस, माझ्या जिभे उठायला स्पर्श केलास, तुझे उपकार मानते. आतापर्यंत आम्हा प्रत्येकाला सांभाळ बाप्पा. जो कोणी पाहते त्यांना तू आशीर्वादित कर, त्यांना वचन समजण्यासाठी कृपा पुरव, दया कर, मदत कर प्रभू राजा. आणखीन जे कोणी पाहीन पुढे त्यांना देखील बाप्पा तू आशीर्वादित कर आणि बाप्पा त्यांना सत्य वचन समजू दे आणि सत्यच त्यांना बंधनातून मुक्त करू दे प्रभू राजा. असं तू करतेस, तुला धन्यवाद देते. प्रार्थना तू ऐकलीस, उपकार मानते. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणतो एक स्वर्गीय पित्या, आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण पुढच्या संडेला नक्की भेटूया दुसरा टॉपिक घेऊन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो.